चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्तवनच्या मंडलाबद्दल। बघा, स्वामी समर्थ महाराजांचं स्तवनाचा एक मंडल म्हणजे 28 आवर्तने, म्हणजे 28 वेळा तुम्हाला ते म्हणायचं असतं। आणि ते का म्हणायचं असतं तर तुमच्या इच्छा, काहीही इच्छा असेल, तुमची काहीही मनोकामना असेल, तुमच्यावर काहीही प्रकारचं संकट असेल आणि त्या संकटाला जर का तुम्हाला दूर करायचं असेल, तुम्हाला वाटत असेल की मला ह्या संकटापासून दूर व्हायचं आहे, मला हे संकट माझ्यावरनं घालवायचे आहे, तर स्वामी समर्थ महाराजांच्या समोर तुम्ही विनंती करून त्यांना सांगून की अशा पद्धतीने माझ्यावर हे संकट आलेलं आहे, तर तुम्ही मला मदत करा, मला मार्ग दाखवा। त्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन जर का तुम्ही वाचन केलं, वाचन करून तुम्हाला त्यातनं इतके छान अनुभव येतील, तर त्याचं तुम्हाला अनुष्ठान किंवा संकल्प करावा लागतो। तो अनुष्ठान तुम्ही 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस नक्कीच करू शकता। ते तुम्हाला कसं करायचं आहे तर स्वामी समर्थ महाराजांचं जे स्तवन आहे ते तुम्हाला वाचायचं आहे। याचा एक मंडळ तुम्हाला एक दिवशी पूर्ण करायचा आहे। एक मंडळ म्हणजे काय तर एक मंडळ म्हणजे एक स्तवन, तुम्हाला हा जो एक स्तवन आहे स्वामी समर्थ महाराजांचा स्तवन आहे तो तुम्हाला 28 वेळा म्हणायचा आहे, म्हणजे दिवसातनं एकदा 28 वेळा म्हणायचा आहे। खूप छोटा आहे, काहीही त्यामध्ये मोठं नाहीये। मी तुम्हाला सांगते, अगदी मोजून 8 ओव्यांचं, म्हणजे 8 जे आहे 8 ओव्यांचं ते आहे। त्यामुळे 28 वेळा जर का तुम्ही हे स्तवणे वाचले तर तुमचं एक मंडळ होतं आणि अशा 28 मंडळे केल्यास सगळे संकट दूर होतं। म्हणजे तुम्ही 28 दिवसाचं सुद्धा एक आपण म्हणतो ना संकल्प घेऊ शकता। 28 दिवस जर का ह्याचं पठण तुम्ही केलं तर नक्कीच होऊ शकतं। आपण सुरुवातीला आपल्याला एकदम जेव्हा जमत नाही तर 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा मग नंतर 28 दिवस तुमच्या मागे खूपच पीडा आहे, तर तुम्ही 28 दिवसाचे 28 मंडल केले तर नक्कीच तुम्हाला खूप 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 लाभ किंवा खूप फायदे होतील। आता नक्की हे मंडल काय, नक्की हे स्तवन काय आहे, नक्की आपल्याला हे कसं वाचायचं आहे, नक्की काय आहे ह्यामध्ये, आणि 8च ओव्यांचं आहे, त्यामुळे खूप छोटा आहे। किती मिनिटं लागतात ते तुम्ही बघा। श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन काय आहे। नाही जन्म, नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता, नाही कुणी गुरुवर, स्वये हाच सूत्रधार, नवनाथी आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ, नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी, नास्तिकांच्या कश्यपूला आस्तिकांची दैन्यागती, कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अधांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगीश्वर हाच यती, कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमातटी, काली माता बोले संगे, बोले कन्या कुमारीही, अन्नपूर्णा ज्याचे हाती, दत्तगुरु एकमुखी, भारताच्या कानोकाणी गेले स्वयं चिंतामणी, सुखी व्हावे सारे जण, तेथे धावे जनार्दन, प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यानीचा रविप्रत, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अशा पद्धतीचा तुम्हाला एक स्तवन हा जो आहे तो 28 वेळा वाचायचा आहे। तर तुम्हाला हे 28 वेळा म्हणजे एकाच बैठकीत करायचं आहे। बघा, आता मी केलं, मला फक्त 1 मिनिट लागला, तर तुम्हाला हे 28 मिनिटं म्हणजे अर्ध्या तासात तुमचं पूर्ण स्तवन वाचून होणार आहे 28 वेळा। 3 दिवस करून बघा, 7 दिवस करून बघा, आणि असं काही नाही की त्याची वेळ कधी आहे काय आहे। तुम्हाला कधीही, तुम्ही देवपूजा करताना सकाळी सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता। या पद्धतीने तुम्ही जर का 28 मंडल जर का केले किंवा एक मंडल तुम्ही रोज म्हणजे 3 दिवस किंवा 7 दिवस किंवा 11 दिवस जरी केले तर नक्कीच स्वामी तुमच्यासाठी धावून येतील आणि तुम्हाला नक्कीच त्यातनं काही ना काही मार्ग दाखवतील। अशा पद्धतीने बघा, हा आजचा व्हिडिओ एवढाच होता। तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटते हे नक्कीच मला कळवा आणि मला कमेंटमध्ये तुमच्या नामस्मरणाबद्दल म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका छानशा माहितीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।